नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रभास समाचारमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. तसंच नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. 15 जानेवारी 2026 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे आणि या इलेक्शनच्या रिंगणामध्ये रामचंद्र पांडुरंग राठोड प्रभाग 15मधून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल घेऊन उमेदवार म्हणून उभे आहेत. आपण त्यांच्याबरोबर आज काही महत्त्वाच्या काही चर्चा करणार आहोत आणि चर्चा ह्या संदर्भात करणार आहोत की इलेक्शन कशा पद्धतीने असेल आणि कशा पद्धतीने आपली तयारी आहे. साहेब, शिवसेनेचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहेत, काय सांगाल? आज पक्षानं प्रथमतः मी पक्षाचा आभारी आहे की पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. आज या वसई विरारमध्ये जी अवस्था जर बघितली तर त्या अवस्थेच्या विरोधात म्हणजे अवस्था जी आहे ते ज्यांनी केली त्यांनाच परत निवडून न देता आज पूर्ण मतदारांना तिसरा पर्याय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा खंबीर पर्याय म्हणून आहे. आत्तापर्यंत प्रत्येक अन्यायाविरोधात लढण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलं आणि करतही राहील. त्यांच्याकडं कोणतंही पद नसताना पक्ष लढत राहिला. आज तुम्ही कोणत्याही वार्डात जा, वसई विरारमध्ये कोणत्याही वार्डात जावा, पाणी, गटर आणि रस्त्यांची दुरावस्था तरी बघवत नाही अशी रस्त्यांची दुरावस्था आहे. मग आज आत्तापर्यंत ज्या पक्षानं इथं सत्ता भोगली आणि त्याच्यानंतर मला वाटतं पाच वर्षे प्रशासन आहे, प्रशासनाची सत्ता कुणाची होती, प्रशासनाचं वचक कुणाचं होतं. मग हे दोन्हीही पक्ष त्याच्यावर अपयशी ठरलेत. आज सर्व म्हणजे वसई विरारकरांसाठी तिसरा पर्याय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आहे आणि हा सुज्ञ मतदारांनी तो पर्याय ओळखून आज वसई विरारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल आहे, त्या मशालीसमोरचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून दिलं पाहिजे. साहेब, 1 वर्षात परिवर्तन झालं असं बोलतायत. परिवर्तन झालं आहे काय? आणि बहुजन विकास आघाडीवर तुमची युती होणार होती, ती युती टिकली आहे, त्यामुळे तुम्हाला इलेक्शनला कशा पद्धतीने सामोरं जावं लागणार आहे? बहुजन विकास आघाडीची युती तुटली तो प्रश्न वेगळा आहे, कारण ते वरच्या लेवलचे. कारण शेवटी कसं असते, आपला पक्ष टिकवायचा असेल तर आपला इथं ताकद दाखवणं गरजेचं असते. कुणाच्याही दबावाला शिवसेना बळी पडली नाही आणि पडणारही नाही. त्याच्यामुळं आता आपण स्वबळावर सगळे आज मला वाटतं 98 उमेदवार आमचे रिंगणात आहेत. एक उमेदवारानं माघार घेतलेली नाही आहे. म्हणजे 98च्या 98 शिवसेनेचे उमेदवार तुमचे लढणार आहेत आणि एकाने पण माघार घेतलेलं नाही. हे इलेक्शन कशा दृष्टीने बघता आणि किती जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त सत्तेत जे आकडा जो आहे म्हणजे जास्तीत आता सगळ्यांनाच वाटतं की आमचे सगळेच निवडून आले पाहिजेत. पण ठीक आहे, काही जागेला उमेदवारांचे काही कामं असतात, त्या कामावर लोक निवडून देतात. पण आज जी अवस्था आहे वसई विरारची, कोणी असू दे, वसई विरारची अवस्था केली कुणी, हा इथल्या नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही मतदान करा. आत्ता तुम्हाला पैशाच्या भोवळ धावतील, आता पैसे पाण्यासारखे वाटले जातील किंवा आश्वासनं दिली जातील. ह्याच्या अगोदरची आश्वासनं कुणी पूर्ण केलीत का? 1 वर्ष आमदारकी झाली तर आता ते म्हणते आम्ही 1च वर्ष काय केलं, पण 1 वर्षात तुम्ही काय करू शकला असतात? ते सोडून द्या. केंद्र सरकारनं काय हे केलं होतं, त्यांचा अजून विकास पैदाच झालेला नाही आहे BJPचा. त्याच्यामुळं त्यांचा विकास ते तिथला अजून 15 वर्ष सत्तेत म्हणजे 11-12 वर्ष सत्तेत त्यांचा विकास फायदा नाही झाला आहे. तर इथं येऊन तर ते काय विकास फायदा करणार आहेत? आज वसई विरारची परिस्थिती आज सगळ्यात वेगळी परिस्थिती आहे आणि आज जर BJPला जर सत्ता जर वसई विरारकरांना दिली तर आज इथं काय प्रॉब्लेम होईल ते पुढचे दिवस तुम्हाला सांगतील की नंतर लोक स्वतः म्हणतील की आम्ही मोठी चूक केली. आज म्हणतात की केंद्रात BJPला सत्ता देऊन आम्ही चूक केली, तशीच ती करतील. तर ती चूक नागरिकांनी करू नये आणि ती चूक न करता आज तिसरा पर्याय म्हणून खंबीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही इथं उभी आहे. साहेब, काय सांगाल? तुम्ही शाखा प्रमुख आहेत आणि प्रामुख्याने तुम्ही UP बिहारचं राजकारण पाहिलेलं आहे जवळून आणि तुम्हाला माहीत आहे UP बिहारसारखं राजकारण इथे होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? UP बिहारचं राजकारण चांगलं आहे? साहेब, भाजपची खेळी तुम्हाला माहिती हां, केंद्र से वरचे खालपर्यंतचे यांची खेळी काय आहे, सगळे करप्ट आहे आणि ह्यांनी लास्ट मोमेंटमध्ये काय पैसा वाटप करणार आणि काय काय करते तुम्हाला माहिती. हे पण काय पण करू शकते, पण आमची जोरदार तयारी आहे आणि जे समोर 1 वर्षात त्यांचं काम आहे आणि 12 वर्षाचा सेंट्रलपासून इकडचे काम आहे आणि आमच्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आमच्या जे काम आहे वसई विरारचे त्याच्या बरोबर आम्ही दाखवतो काय करायचे आमचं.
ओके. तुमची आता या इलेक्शनची रणनीती कशी आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करणार आहे? काय आम्ही स्थानिक लेवलवर गोरगरिबांसाठी काम करते. रोड रस्ते गटरसाठी कधी पण आमची शाखा आहे. तुम्हाला माहिती शिवसेनेची एकच पार्टी आहे ज्यांची शाखा आहे आणि आपल्या पदाधिकारी शाखा प्रमुख वेगळा वेगळा जागे सगळे आहे. तर आम्ही लोकांच्या प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होते समस्या सोडवण्यासाठी आम्ही बसले आहेत. नक्कीच राठोड साहेब, आपण विजय झाल्यानंतर नंतर भेटणारच आहोत, परंतु तुमच्या 15 प्रभागामध्ये तुमच्या पॅनलसाठी निवडून येण्यासाठी सर्व मतदारांना आपण काय आवाहन कराल आज? मी आज सर्व मतदारांना आपल्यामार्फत एक विनंती करेन की तुम्ही सुज्ञ आहात, कुठल्याही पैशाला बळी पडू नका. कारण पैशाचा मोह तुम्हाला आज 500 रुपये 1000 रुपये मिळतील, पण 5 वर्षे त्याचा तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. तर कोणत्याही पैशाला बळी न पडता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही सुज्ञ म्हणून तुम्ही मतदान करा. आणि आज तुमच्यासमोर सर्व मतदारांसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक मोठा पर्याय आहे आणि तो पर्याय आज तुम्ही त्याचा फायदा उचला. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणताही शिवसैनिक असू दे, कुठल्याही वेळेला मदतीला धावून जाणारा पहिला शिवसैनिक असतो. आणखीन एक साहेब, तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला सांगायचं, कोरोनाच्या काळात ज्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काय काम केलं ते सर्व मतदारांनी ते काम त्यांचं डोळ्यासमोर ठेवावं. परत पाणी, इथं पाण्याचे स्कीम, पाणी वाढवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज साहेबांनी जे काही काम केलं ते सर्व मतदारांनी, आमच्या 15च्या मतदारांनी ते लक्षात ठेवावं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ह्या संयुक्त नगर या विभागाचा जो त्यांनी पाया रचला, पाया घातला, ते आमचे माजी नगरसेवक विजय करकुळकर साहेबांचं काम आज त्यांनी लक्षात ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सर्व मतदारांनी मतदान करावं ही मी आज सर्व मतदारांना विनंती करतोय. आताच आपलं पाहिलं की प्रभाग 15मधून जे पॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आहेत आणि त्यांचे उमेदवार जे होते ते राठोड साहेब आपल्याबरोबर होते. त्यांनी सांगितले की कोरोना काळामध्ये की उपमुख्यमंत्री जे होते आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कामाचं जे कर्तृत्व आहे आणि त्याचबरोबर आपले इथले माजी नगरसेवक आणि जे सभापती आपल्या नालासोपारा नगर परिषदमध्ये होते विजय करंगुटकर यांच्याकडे असलेली रूपरेषा आणि त्यांच्या कामाचं स्वरूप पाहता की त्यांनी जे काम केलं आहे की शिवसेना वाढीसाठी येते ते लक्षात ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने आणि आजूबाजूच्या मराठी बांधवांनी जास्तीत जास्त मतदान करून आमच्या पॅनलला निवडून द्यावं. आणि यानंतर ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही नक्कीच निवारण करू. आणि येणाऱ्या 15 तारीखला जे आपलं निशाणे आहे स्मशान, या निशाणेवरती शिक्कामोर्फत करून जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.